तर या प्रश्नाला शॉर्ट ट्रिक काय आहे? तर पहा मित्रांनो, ह्या प्रश्नाला शॉर्ट ट्रिक पाहूया इथं कि 90 मेजों का लागत मूल्य x मेजों के विक्रय मूल्य के बराबर है। 90 मेजों का क्रय मूल्य सीपी यह बराबर किसके, x मेजों के विक्रय मूल्य के बराबर आहे। हे दिलेलं आहे बरोबर ना। तर आपल्याला x काढायचंय। तर मला सांग दुसऱ्या लाइन मध्ये काय दिले, यदि लाभ 50% है, लाभ 50% मतलब क्या मित्रों कि 100 रुपए की वस्तु है तो उसको कितने में बेचना चाहिए सांग? 150। 100 ची वस्तू असेल तर 150 ला विकणार, तो असतो आपला 50%चा लाभ। 100 आणि 150चा अनुपात किती झालं? 50 × 2, 50 × किती 3, 2:3। याच्यामध्ये 2 घालूया। एसपी किती आहे, विक्रय किती आहे 3, तर याला आपण इथं घालूया। मला सांग 90 × 2 कितना हो गया 180। तर हे झालं 180, इथं झालं x × 3, या 3 ह्या संख्याला भाग दे, 3 × 3, 3 × 60, तर x = किती आलं 60। तर हे झालं आपलं उत्तर ऑप्शन नंबर 4। जर ही मेथड समजली असेल तर नेक्स्ट क्वेश्चन कमेंट करा आणि सांगा आन्सर।